कारण की ते गोरगरिबांसाठी नाग 750 रुपये म्हणजे यांच्या बापाचा माल आहे का 750 रुपये, त्यातून पालिकेला काही 100 रुपये तरी देतात काही. हा, मग कशासाठी म्हणजे कशासाठी हे दंड कशासाठी आकारतात? हे म्हणजे धंदा मांडलेला आहे स्पेसिफिक. 4-5 नगरसेवक आहेत त्याच्यात पार्टनर, काही जण पदाधिकारी पार्टनर आहे. हे जर सगळं रद्द करा, तिथे ते बाया बसतात, त्यांची भाषा बी इतकी घाण आहे की नगरचे लोक काही एवढे घाणेरडे नाही आहेत की त्यांना ती भाषा ऐकायला त्यांच्यापाशी जायची. 750 रुपये भरून त्यांची ती भाषा ऐकावं लागते. त्यासाठी आम्ही सगळ्यांनी आज शिवसेनेचे पदाधिकारी हे आम्ही कलेक्टर साहेबांना भेटलोय, त्यांना सांगितलं आता हे पहिल्यांदा निवेदन देऊन त्यांना व्यवस्थित सांग, पण पुढच्या वेळेस याच्या विरोधात एवढं मोठं आंदोलन करू. ते आंदोलन इथं नसताना जिथं गाड्या उचलतील ना तिथून सगळ्या गाड्या आम्ही फुकट सोडायला लावू. एक नगर शहराचा अत्यंत महत्वाचा प्रश्न खरं तर आम्ही घेऊन या ठिकाणी जिल्हाधिकारी यांच्याकडे आलो. खरं तर त्यांच्याकडे महानगरपालिकेचा आयुक्त म्हणून चार्ज आहे आणि म्हणून त्यांच्या समोर हॉस्पिटलच्या परिसरामध्ये जे लोक वाहनं घेऊन येतात हॉस्पिटलच्या पेशंटला भेटायला, ऍडमिट झालेल्या पेशंटला किंवा ऍडमिट व्हायला, तिथून जे वाहनं उचलली जातात त्याचा नाहक मनस्ताप त्या नागरिकांना, त्या पेशंटच्या सगळ्या परिवाराला होत असतो. आणि म्हणून एक तर त्यांच्याकडे हॉस्पिटलनी ही पुरेशी जागा उपलब्ध केल्याशिवाय त्यांनी कोणती एनओसी द्यायचं काही कारण नव्हतं. म्हणजे हॉस्पिटलकडे पार्किंग नाही, हॉस्पिटलची परवानगी तुम्ही देता, मग गाडी लावायची तर त्यांनी कुठे लावायची? एक तर तुम्ही वाहनतळ ओपन करत नाही, दुसरी गोष्ट त्या प्रिमायसेसमध्ये हॉस्पिटल गाडी लावायला तिथे त्यांच्याकडे मुबलक अशी जागा नाही. आणि म्हणून हे जे काही नगरमध्ये जे चुकीचा प्रकार या शहरात चालू आहे, म्हणजे पे अँड पार्कचे अड्डे म्हणून हॉस्पिटलच्या बाहेरच्या जागा या त्याच्यातून निश्चित करून घ्यायच्या आणि तिथं कोणी आला की पहिले लगेच गाडी उचलायची आणि त्याला 700-750 रुपये, जायला 100-150 रुपये, हे एक नाहक त्रास आहे. याच्यातून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं एक तर तुम्ही वाहनतळाची जागा तिथं वाढवा, हॉस्पिटलची जबाबदारी आहे, त्यांनी ती जागा मोठी करून त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करावी. अन्यथा नगरकरांना याच्यात रोजचा दंड लोकांच्या खिशाच्या कात्रीला लावू नये आणि याच्यातून लोकांना कुठेतरी रिलीफ भेटावं म्हणून ते जे पे अँड पार्कची जे तुम्ही जे जागा निश्चित केलेल्या आहे त्याच्यातून हॉस्पिटलचा परिसर त्या ठिकाणी वगळण्यात यावा. आज या ठिकाणी नगर शहर शिवसेनेच्या वतीने कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात आले की पे अँड पार्कच्या संदर्भात आपण पाहतोय त्या पे अँड पार्कच्या सुरुवातीपासून विरोधात आपण नगर शहर शिवसेना होती. म्हणजे हे पे अँड पार्कच चुकीच्या पद्धतीने केलेलं आहे. नगर शहरात रस्ते नाहीये, रस्त्यामध्ये खड्डे, लोकांना पार्किंगची व्यवस्था नाहीये आणि याच्यात हे पे अँड पार्क म्हणजे नागरिकांच्या खिशाला कात्री आहे. आणि त्यातल्या त्यात आपण पाहतोय की हॉस्पिटलच्या बाहेर हे ना खास गाडी लावून ठेवली त्यांनी पे अँड पार्क वाल्यांनी, की म्हणजे ती वसुली ही म्हणजे मोगलाई पद्धतीने वसुली चालू आहे. आणि दररोजचे हे 700 रुपये समजा एका गाडीचे घेतले तर 10 गाड्यांचे 7,000 रुपये, म्हणजे हे दिवसातून किती 50 एक गाड्या उचलल्या तर म्हणजे यांचा धंदा चालू झालेला आहे. नगरकरांना लुटण्याचा धंदा हे महानगरपालिका व सत्ताधारी करत आहेत.